नीट पेपरफुटी प्रकरणी सोलापुरात संतप्त आंदोलन. मोदी शहा प्रधान यांच्या प्रतिमांचं दहन. विद्यार्थ्यांच्या मृत्यूस जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. भारताचा लोकशाहीवाद युवा महासंघ. नीट 2026 परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीनं सोलापुरात जोरदार आंदोलन करण्यात आलं. जिल्हा परिषद पूनम गेट इथं झालेल्या या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रतिमांचं दहन करण्यात आलं. भारताचा लोकशाहीवाद युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल बासम यांनी आंदोलनादरम्यान तीव्र शब्दात भूमिका मांडताना सांगितलं की दरवर्षी वैद्यकीय शिक्षणासाठी लाखो विद्यार्थी राष्ट्रीय पात्रता परीक्षा देतात. मात्र एनटीए या राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या निष्काळजीपणामुळे आणि भ्रष्ट कारभारामुळे नीट 2026चा पेपर फुटला. त्यामुळं देशभरातील विद्यार्थ्यांचं मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान झालं. या धक्क्यातून 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्यात. त्याचं जबाबदार असणारे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. तसेच विद्यार्थ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संबंधित यंत्रणा, जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. शनिवार 16 मे 2026 रोजी जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. एनटीए यंत्रणा रद्द करा, नीटची फेरपरीक्षा पारदर्शक आणि गोपनीय पद्धतीने घ्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस जबाबदार शिक्षण मंत्री राजीनामा द्या, चौकशी नको थेट अटक करा अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलनावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता कार्यकर्त्यांनी पोलिसांमध्ये काही काळ धक्काबुक्की व गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. मात्र आंदोलकांनी आक्रमक पवित्र कायम ठेवत निषेध अधिक तीव्र केला. यावेळी संघटनेचे राज्य सचिव साथी दत्ता चव्हाण यांनी सरकारवर जोरदार टीका करताना म्हटलं की देशातील शिक्षण व्यवस्था खाजगीकरण आणि भांडवलदारांच्या ताब्यात देण्याचं काम सरकार करतंय. शिक्षणाचं बाजारीकरण आणि व्यापारीकरण झाल्यामुळं प्रत्येक परीक्षा, प्रवेश प्रक्रिया आणि शुल्कांचा वाढता बोजा विद्यार्थ्यांवर टाकला जातोय. मात्र विद्यार्थ्यांचं भवितव्य उद्ध्वस्त होत असतानाही सरकार गंभीर नाही. धर्मांधता पसरवणं, सत्ता हस्तगत करणं आणि जनविरोधी धोरणं राबवणं यामध्येच सरकार व्यस्त आहे. विद्यार्थ्यांचं भविष्य अंधाराकडे ढकललं जात आहे अशी जहरी टीका त्यांनी केली. या आंदोलनात युवा महासंघाचे जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण मल्ल्याळ, विजय हरसुरे, बालाजी गुंडे, राहुल बुघले, सुनील आमाटी, अप्पाशा चांगले, किशोर झेंडेकर, योगेश अखीम, दिनेश बडगू, चंटी बिटला, विजय साबळे, श्याम आडम, गोपाल बंडी, पुष्पा ग्रुप नवरू, प्रदीप मर्रेडी, नरेश गुलापल्ली तसेच विद्यार्थी आघाडीचे राज्य सहसचिव मल्लेश्याम कारंपुरी, नानी माकाम, कुमार यलगेटी, अभिजित निकंबे, गुंडप्पा डक्का, सय्यद शापुरे, सद्दाम बागवान आदी उपस्थित होते.